बहुप्रतिष्ठित आणि बहुप्रतीक्षित असा कोट त्यांनी घातला, काय म्हणाल? खरं तर आज काळपासून संपूर्ण रायगड आमचा खुश आहे. कारण आमचं तिन्ही आमदारांचं स्वप्न होतं की जो उठाव आम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर एकत्रपणे येऊन केला, त्याच्यामध्ये भरत शेठ आणि आम्ही तिन्ही आमदारांनी एकत्रपणे येऊन जो सगळ्यांचाच मोठा सिंहाचा वाटा भरत शेठचा सुद्धा होता. परंतु भरत शेठनी त्यावेळेस 9 मंत्र्यांची शपथ घेत असताना स्वतःचं मंत्रिपद बाजूला ठेवून संघटनेला प्राधान्य दिलं आणि शिंदे साहेबांना ताकद देण्याचं, बल देण्याचं काम त्यावेळेस केलं गेलं. आणि म्हणून प्रतीक्षित असणारं त्यांचं मंत्रिपद हे पुढील काळामध्ये त्यांना मिळावं अशी सगळ्यांची आमची अपेक्षा होती. मी पुन्हा एकदा आमदार झाल्यानंतर सातत्याने याचा पाठपुरावा करत राहिलो की भरत शेठ यांना रायगडचे मंत्री करा आणि भरत शेठ यांना रायगडचे पालकमंत्रीसुद्धा करा अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. त्यामुळे आता भरत शेठ हे रायगडचे मंत्री झालेले आहेत. मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की शिंदेसाहेब भरत शेठ यांना रायगडचे पालकमंत्री करतील आणि आम्हाला एक चांगला विकास संपूर्ण मतदारसंघामध्ये जे विजन ठेवून आम्ही सारेजण एकत्रपणे काम करतोय, शिवसेना वाढीसाठी जे काम आम्हाला सगळ्यांना करायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही रायगड ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करू. नक्कीच. पण आदितीताई तटकरे यांना शुभेच्छा देणार नाही का तुम्ही? त्या पालकमंत्री होत्या, तुम्ही म्हणताय की भरत शेठ पालकमंत्री व्हायला पाहिजे, या दोघांमध्ये काटेकी टक्कर असं म्हणावं? नाही, असं काहीच नाही आहे. कारण मागच्या वेळेला सुद्धा तुम्ही पाहिलं की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी असं राज्यामध्ये सरकार होतं आणि रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेकडंच होतं. उदय सामंत त्यांच्याकडे जे आमचं पालकमंत्रीपद होतं, त्यामुळे ते आमचं पालकमंत्रीपद आमच्याकडेच राहील आणि ते भरत शेठ यांनाच मिळेल, त्यात काही शंका नाही आहे. त्यात म्हणजे एक लढाई जिंकलाय, दुसरी लढाई आणखी जिंकायची तुम्हाला? होय, नक्कीच. भरत शेठ यांना मंत्री करण्याची ही लढाई आमची होती आणि ती लढाई आम्ही जिंकलेलो आहोत आणि आता एक लढाई बाकी आहे की भरत शेठ यांना एकदा पालकमंत्री रायगडचे करावेत. मग आम्ही पूर्णपणे आनंदित होऊन चांगलं काम जे आज आम्ही काम करतोय ते अजून आम्ही जोरात आम्हाला चांगलं काम करता येईल. आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.